11:30-12 वगैरे वाजले होते आणि तेव्हा तिथून मी एकटी निघाले. तो सगळ्या मुलींना मी हेच सांगेन की सुरुवात इथून होते की तुम्ही स्वतःची कामं करायला शिकलं पाहिजे सगळी. मी घाबरले होते की एकटी जाते मी, पण आसपासचं सगळं बघून ना असं झालं की अचानक काही झालं काही असेल तर आपल्याकडे काहीतरी पाहिजे ज्याच्याने आपण स्वतःला वाचवू शकतो. आणि प्लस आपण जर जात असू एखाद्या ठिकाणी तर त्याची सेफ्टी अँगलने माहिती काढणं सुद्धा गरजेचं आहे. मोस्टली रात्री कुठे सेफ नाही. या व्यतिरिक्त अजून तू कुठे फिरलीस? तुला स्वतःला त्यातलं बाकीच्या जागांपैकी तुला स्वतःला काय आवडलं? लिटरली माझ्या डोळ्यात तेव्हा पाणी आलं की म्हणजे मी कुठेतरी एवढा लांब आहे माझ्या घरापासून आणि तिकडे मला इतकी माया मिळतेय. तुझा प्रवास सुरू होता शिक्षणातून, तर ट्रॅव्हलिंगचं कुठून डोक्यात आलं? म्हणजे मुळात तुला एकटीला फिरावंसं एक्सप्लोर करावंसं वाटलं हे कुठून आलं? म्हणजे घरात त्याचं काही पार्श्वभूमी आहे किंवा मित्रमैत्रिणी तसे काही त्यातून आलं? नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. पुढारी न्यूज पॉडकास्टच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपलं घर, आपल्या नातेवाईकांचं घर, आपलं गाव या ठिकाणांवर आपल्याला फिरायला आवडतं, आजूबाजूला भटकायला आवडतं. या व्यतिरिक्त सुद्धा आणखी काही ठिकाणी जायची आपली इच्छा असते. त्याच्यासाठीचं प्लॅनिंग सुद्धा आपण करतो. पण ते सगळं प्लॅनिंग सक्सेसफुल होतं का? प्रत्यक्ष त्या ठिकाणी आपण जातोय का, फिरतोय का आणि त्या ठिकाणाची मजा घेतोय का? हा प्रत्यक्ष अनुभव आपल्यापैकी किती जण घेऊ शकतात हा एक विचार करण्यासारखा मुद्दा असतो. आणि मग याच्यातून उत्सुकता काय निर्माण होते तर जे कोणी ट्रॅव्हलर्स असतात, जे कोणी फिरणारे भटकंती करणारे असतात, त्या प्रत्यक्ष जागेवर तो अनुभव घेणारे असतात, त्यांच्या व्हिडिओज आपण बघायला लागतो. सोशल मीडियावर आपण त्यांना फॉलो करतो आणि मग ते कुठं फिरतात, कशी मजा करतात हे सगळं बघतो, चर्चा करतो की आपणही हे करूया, पण पुन्हा परत काही कारणांना बारगळतं असं सुद्धा होतं. या सगळ्यामध्ये एक 20 ते 22 वर्षाची मुलगी आपण समजूया, जी घरात परवानगी मागते की मला सुद्धा फिरायला जायचंय. तिच्या घरचे साधारणपणे सगळ्या घरांमध्ये एकट्या मुलीला फिरायला जायचंय असं म्हटल्यानंतर जो नकार येतो तोच नकार देतात. तरी सुद्धा कसं बसं घरच्यांना कन्व्हिन्स करते. मी कुणाबरोबर जाणार आहे, कुठे जाणार आहे, कधी जाणार आहे, कुठे राहणार आहे, या सगळ्याचे तपशील, सोबत असणाऱ्या सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा ती घरच्यांना देते, परवानगी मिळवते आणि तिच्या फिरायची सुरुवात होते, तिच्या भटकंतीची सुरुवात होते. फिरायला लागल्यानंतर आपण जसं एक्सप्लोर करतोय तसं आपल्याप्रमाणेच अनेक मुलींना, अनेक महिलांना एक्सप्लोर करावं असं वाटत असेल. त्यांना घेऊन जाणारं कोण असेल? मला जसा घरच्यांनी नकार दिलाय तसा त्यांनाही कुणीतरी देत असेल, सोबत कुणी नाही म्हणून नाही म्हणत असेल. हा विचार करून या 20-22 वर्षाच्या मुलीनं इतर महिलांना, मुलींना फिरवायचं सुद्धा त्यातून ठरवलं. असा एक मोठा, महत्वाचा आणि खूप इंटरेस्टिंग प्रवास करणारी सोनल सुर्वे आज आपल्या सोबत आहे. तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच रिद्धी, मला इथे बोलवल्याबद्दल. इंस्टाग्राम थ्रू माझी स्टोरी मी सगळ्यांना नेहमी सांगत असते, पण आज पुढारी न्यूजने मला हा प्लॅटफॉर्म दिला त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. येस, आपण चर्चा करूयाच. तू ज्या पद्धतीने फिरतेस सोशल मीडियावर, या सगळ्याचं जे काही तुझं आम्ही व्हिडिओज बघतो, फोटोज बघतो, हे सगळं खूप इंटरेस्टिंग आहे, उत्सुकता निर्माण करणार आहे. पण आता जसं मी सांगत होते की तू सुद्धा फिरायची किंवा फिरायला आपण जाऊया, भटकंती करूया, ह्या सगळ्याची सुरुवात नक्कीच केली असेल. आपण तुझ्या फिरण्याकडे येऊच या, ओके सोनल या पेजकडे सुद्धा येऊया, पण त्याआधी आम्हाला तुझ्याविषयी थोडक्यात सांग. सो माझं नाव सोनल रमेश सुर्वे, मी बदलापूरची आहे मूळची. माझं शिक्षण झालं जोशी बेडेकर ठाणा कॉलेजमधून आणि नंतर रुईया कॉलेजमधून. सो जेव्हा लॉकडाऊन लागलं तेव्हा नुकतीच माझी एक्झाम संपली होती फायनल इयरची. 3 पेपर बाकी होते जे नंतर दिले, पण तोपर्यंत काय करायचं. सो मी इंटर्नशिप वगैरे सुरू केली, पण मध्येच असा किडा वळवायला डोक्यात, म्हणजे एका मित्राने किडा टाकला, सोडला डोक्यात असं म्हणायला हरकत नाही, की आपण स्वतःचं काहीतरी ट्राय करूया का, जे कॉलेजचे प्रोजेक्ट आपण केलेत ऑलरेडी त्या टाईपचं काहीतरी आपल्याला करता आलं तर. आणि यातून आम्ही फ्रीलान्सिंग सुरू केलं पहिले, म्हणजे वेगवेगळे सोशल मीडियाचे टेम्पलेट्स लोकांना बनवून देणं किंवा व्हिडिओज एडिट करून देणं हे सुरू केलं आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स यायला लागला. आणि आमच्याकडे साधी वेबसाईट सुद्धा नव्हती आमची, तरी पण रिस्पॉन्स खूप चांगला होता. मग त्यातून थोडेफार जे पैसे मिळतात ते जमवून आम्ही वेबसाईट लॉन्च केली माझ्या कंपनीची. ओकेदेन नाव आहे तिचं, ओकेदेन ऍडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग. सो ती वेबसाईट लॉन्च केली, तिथून ओकेदेनची ऑफिशियल सुरुवात झाली. आणि आज 18 ऑक्टोबरला आता 5 वर्ष होणार आहेत ओकेदेनला. सो हे करता करता माझीच कंपनी असल्यामुळे मी बऱ्याच सुट्ट्या टाकून फिरणं पसंत केलं, म्हणजे तिथून सुद्धा मी नेहमी काम करते. हे माहिती ऑफकोर्स मला ह्याच्याकडेच यायचं होतं की हा सगळा जर तुझा प्रवास सुरू होता शिक्षणातून, तर ट्रॅव्हलिंगचं कुठून डोक्यात आलं? म्हणजे मुळात तुला एकटीला
फिरावंसं, एक्सप्लोअर हा. करावंसं वाटलं? हे हा. कुठून आलं? म्हणजे घरात त्याचं काही पार्श्वभूमी आहे किंवा मित्रमैत्रिणी तसे काही हा. त्यातून आलं? ऍक्च्युली ना मी जेव्हा कमवायला लागले, मम्मीला मी म्हटलं की मम्मी मी आता कमवायला लागलीये, मी दर विकेंडला ट्रेकला जाणार. बर. सो मम्मी म्हणाली ठीक आहे, तू कमवते तुझं तू जा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. पण असं झालं की तेव्हा वेळ नाही मिळाला आणि ते कुठेतरी डोक्यात राहिलेलं की मला फिरायचंय. ट्रेकिंग हे कसं बजेट फ्रेंडली असतं आणि फिरायला सुद्धा मिळतं, विकेंड सुद्धा असतो, या अँगलने मी ते प्लॅन करत होते. बर. पण अचानक असं झालं की ओके त्यांची टीम आमची जी आहे, सो आम्ही छोटे छोटे प्लॅन करायला लागलो, म्हणजे नाशिकलाच जा, कोकणातच जा, असे छोटे छोटे प्लॅन करायला लागलो. आणि तिकडून बर. असं झालं की मजा येते हे करायला. मला खूप आवड आहे की सगळे प्लॅनिंग करायचे, फायनान्स सॉर्ट करायचा, म्हणजे Okay. ट्रिपच्या एंडला नाही का ते 2-3 जण फायनान्स सॉर्ट करतात, त्यातली मी एक हिशोबाला आहे. बसतात. त्यातली मी एक आहे. तर ते मला खूप आवडायचं. त्याच्यामुळे बर. मी असं म्हटलं की चला आपण ओके देनचे लोक सगळे फिरतोय ना. तर नंतर मग असं झालं की सगळ्यांसोबत फिरतेय, पण असं एकटीचा वेळ नाही मिळत त्यात, कारण मजा करत असतो, सगळ्यांसोबत असतो. सो असंच एकदा रॅन्डम डोक्यात आलं की एकटं फिरायचं. आता कुठे फिरायचं, सेफ असेल का, ह्या सगळ्या गोष्टी आपोआप आल्या डोक्यात. आणि तिथे मी निवडलं हम्पी, कारण मी हम्पीला ऑलरेडी आमच्याच ग्रुप सोबत एकदा जाऊन आले होते. मला माहित होते तिथे काय आहे, कसं आहे. सो मी गेल्या डिसेंबरमध्ये हम्पी प्लॅन केलं. बर. पण मग हे जे तू प्लॅन केलंस, हे घरी लगेच विचारलंस आणि लगेच होकार आला? नाही नाही आला. पण हा. तिथे एक व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे अजय, अज्जू म्हणतात त्याला सगळे. बर. सो त्याच्या भरोशावर मला सोडलं, कारण त्याने आमचं स्टार्टिंगचं प्लॅनिंग केलेलं. मी त्याचा नंबर घरी दिला, म्हटलं या व्यक्तीसोबत मी असणार आहे, त्याच्या आसपास असणार आहे. सो माझा फोन नंबर नाही लागला किंवा कॉन्टॅक्ट नाही झाला, तुम्ही याला कॉन्टॅक्ट करा. बर. सो असं मी एका सेपरेट व्यक्तीची डिरेक्टली ओळख करून दिली आणि म्हटलं की मी राहीन व्यवस्थित, कारण लहानपणापासून मी थोडीशी बंडखोर आहे की मला हे करायचंय, मला असं करायचंय. सो मी म्हटलं की मी बाकी सगळं व्यवस्थित करेन, काही इश्यू नाहीये. आणि त्यांना सगळे डिटेल्स दिले, मी असं असं करणार आहे, इतके दिवस राहणार आहे, मग येणार आहे, हे सगळं झालं. आणि तेव्हा मी फर्स्ट सोलो ट्रिप केली हम्पीची. पण ती पूर्ण सोलो नव्हती, कारण तिथे अजय होता ना, सो काही लागलं तर सपोर्टला कोणीतरी असतं. पण ती ट्रिप खूप छान झाली माझी. आणि तिथून मी स्टोरीज टाकल्या, मी रील्स टाकले, आणि तेव्हा खूप मुलींनी विचारलं की ताई आम्हाला पण एकदा घेऊन चल ना. सो हे मेसेज बघून मला असं झालं की का नाही, म्हणजे करू शकतो आपण काहीतरी. सो मग ऍज अ कंटेंट क्रिएटर मी हम्पीची ट्रिप प्लॅन केली. आणि माझा पार्टनर आहे यात या प्लॅनिंग मध्ये सगळ्यात. फक्त सख्या नाहीये, तर एक सखा आहे, त्याचं नाव आहे समीर, जो माझा ओकेडन मध्ये सुद्धा पार्टनर आहे आणि सलगा सखेमध्ये सुद्धा. सो तो बॅकएंड एकदम टेक्निशियन माणूस आहे. तो काही त्याला सांगा हे हवंय तो करून देतो, आणि फ्रंट एंड सगळं मी बघते. असं झालं की तो म्हणाला की ठीक आहे आपण करूया हे ट्राय, पण आपण असं करूया की 10 जणींना घेऊन जाऊया, म्हणजे आपली पण सुरुवात आहे, आपल्याला माहित नाही कसं काय वर्कआउट होईल. म्हटलं ठीक आहे चालेल. आणि आम्ही काय केलं की लाईव्ह केली बॅच, पहिली बॅच लाईव्ह केली माझ्या पर्सनल पेजवरून. तेव्हा काही एजन्सी वगैरेचे डोक्यात नव्हतं की टूर एजन्सी हवी वगैरे, काही नव्हतं. सो ती जी लाईव्ह बॅच गेली पहिली, आणि इतका चांगला रिस्पॉन्स आला ना, सो म्हटलं की 10 सीट बुक झाल्यात ऑलरेडी, आता काय करायचं. मग म्हटलं की थोडी वाढवूया का बॅच, अजून कोणीतरी घेऊन जाऊया सोबत, अजून करूया मॅनेजमेंट. आणि असं करत करत ती बॅच 25ची झाली. बर. 25च्या 3 बॅचेस काढल्या एका मार्च महिन्यामध्ये. 3 बॅचेस 25च्या. मी 25 दिवस हम्पीत होते. पूर्ण मी हम्पी कानाकोपरा पाहिला तेव्हा. सो हे सगळं झालं, आणि नंतर पूर्ण ऑफ सीझन सुरू होतो ट्रॅव्हलचा. पावसाळा वगैरे लगेच आला, आणि मग ऑफ सीझन मग काहीच नाही केलं. आणि अचानक नंतर जुलै महिन्यामध्ये माझा वाढदिवस असतो, आणि एक आठवडाभर आधी माझ्या डोक्यात आलं की वाढदिवसाला लॉन्च करायची का एजन्सी. सो तिथून सुरुवात झाली. एका आठवड्यात सगळं बॅकएंड प्लॅन केलं, सगळं केलं, आणि लॉन्च केली एजन्सी. एका दिवसामध्ये 20,000 फॉलोअर्स आले इंस्टाग्रामच्या प्रोफाईलला. आणि मग सलग सखेची ती एक छान सुरुवात झाली. आणि मग नंतर आम्ही आता म्हणजे सीझन सुरू झाला जो सप्टेंबर पासून, सो तेव्हा आम्ही परत हम्पी बॅचेस पासून परत सुरुवात केली, कारण हम्पी हा बालेकिल्ला झालाय माझा, मला सगळं माहितीये, आणि खूप सगळं छान करू शकते मी तिकडे. बायकांची अरेंजमेंट, सगळी मॅनेजमेंट, बॅकएंड सगळं स्ट्रॉंग आहे. सो मी हम्पी पासूनच श्री गणेशा केली. अगदी. आपण पुन्हा एकदा ह्या सगळ्याकडे येऊया की तू तर फिरलीच आहेस, तू बाकीच्यांना सुद्धा फिरायला घेऊन जातेच आहेस. पण याच्यामध्ये एक मुद्दा मला असा विचारायचा आहे की तुझी जी पहिली ट्रिप तू म्हणालीस की घरच्यांकडून तू परवानगी काढून वगैरे गेलीस, त्याचा बाकीचा अनुभव कसा होता? म्हणजे फिरणं झालं, तू ट्रेननी गेली असेल, तिथल्या लोकल ट्रान्सपोर्टने फिरली असेल, या सगळ्या दरम्यान एकटी मुलगी म्हणून फिरताना काय काय अनुभव आले, चांगले वाईट? सोलो ट्रिपचे की ग्रुप ट्रिपचे? सोलो ट्रिपचे.
सोलो ट्रिपचा अनुभव म्हणजे एक बेस्ट अनुभव आहे तो. म्हणजे तो अजय नव्हता त्यावेळेस हम्पीमध्ये, तो बाहेर गेला होता, गावाला गेला होता त्याच्या, आणि मी एकटी होते हम्पीत. माझा कोणीच ओळखीचं नाही, काहीच नाही. आणि तिथे होता शंकर पार्वतीचा साखरपुडा, जो बघायला मला जायचं होतं. जो कार्यक्रम रात्री सुरू होतो 9 वाजता. ओके, मी राहते तिथून मी राहायची तिथून एक 700-800 मीटरवर ती जागा होती. एक मंदिर आहे कोदंडराम नावाचं, तिकडे साखरपुडा होता. आणि मला झालं की लोकल एखादी गोष्ट होते, मी कशी काय मिस करू. मग मी जेवले वगैरे नाही, मला माहितीच नाही ते किती वाजता संपणार आहे काय नाही. मी अशीच गेले तिकडे आणि त्या सगळ्या लोकल क्राऊडमध्ये जाऊन बसले एकटी. सगळ्या आसपास माझ्या कन्नड बोलणाऱ्या बायका, आणि मी असे व्हिडिओ काढते रँडम, आणि ते हसतायत कॅमेऱ्यात बघून वगैरे, मजा आली. आणि तो कार्यक्रम टोटल 1-2.5 तास वगैरे चालला. आणि तोपर्यंत मी तिकडेच अडकली मी, कारण तिथे ना त्या फंक्शनला पूर्ण कर्नाटकातले लोक येतात आणि पूर्ण तो एरिया पॅक, तिथे झोपतात ते लिटरली. सो इतकं पॅक होतं, ट्रॅफिक जाम म्हणतो ना आपण, तसं लिटरली झालेलं, बाहेर यायला जागाच नव्हती. सो मी काय केलं, 11:30-12 वगैरे वाजले होते आणि तेव्हा तिथून मी एकटी निघाली माझ्या स्टे पर्यंत यायला. सो तो जो पार्ट, मी घाबरले होते की एकटी जाते मी, पण आसपासचं सगळं बघून ना असं झालं की हे आपलीच, म्हणजे आपलेच लोक आहेत हे, की कोणी वेगळे नाहीयेत. छान वाटत होतं, एक लोकल टच आला त्या गोष्टीला. आणि तिथून एक माझं कनेक्शन हम्पीशी जोडलं गेलं ना, तो एक किस्सा इथूनच पुढे. इथे हम्पीमध्ये सगळं 9 वाजता बंद होतं, म्हणजे दुकानं, हॉटेल्स, रेस्टॉरंट सगळं बंद होतं 9 वाजता. आणि तिथे एक रेस्टॉरंट आहे, गणेश रेस्टॉरंट म्हणून. तिथे अक्का म्हणजे ताई त्यांच्या भाषेत. सो अक्काच्या हातचं एक जेवण मिळतं, छान थाळी वगैरे ती बनवते, खूप छान बनवते. सो माझं 1-2दा तिच्याशी कन्व्हर्सेशन झालं होतं, पण माझ्या एका शब्दावर त्यांनी 12 वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवलं. ओके, मी गेले, त्यांनी मला गरम गरम चपाती भाजी वाढली, भेंड्याची भाजी आणि चपात्या. आणि मी 11:30-12 वाजता जेवतीये आणि मी उपाशी आहे पूर्ण संध्याकाळ. आणि लिटरली माझ्या डोळ्यात तेव्हा पाणी आलं की म्हणजे मी कुठेतरी एवढ्या लांब आहे माझ्या घरापासून, आणि तिकडे मला इतकी माया मिळतेय, इतकी काळजी घेतली जाते. आणि तेव्हा मी त्या प्लेसशी ना खूप इमोशनली कनेक्ट झाले. आणि तेव्हा म्हटलं की मी जेव्हाही काही करेन ना, तेव्हा त्याचा फायदा यांना कसा होईल ही गोष्ट पहिले बघेन. आणि तिथून मग तो आमचा एक ग्रुपच झाला. म्हणजे आताही आपल्या हम्पीच्या सलगर सखेच्या बॅचेस जातात ना, अक्काकडेच जेवण असतं, सगळं जेवण अक्काकडे असतं. अज्जू जो आहे तो रिक्षावाल्यांना सगळ्या मॅनेज करतो, सो ते सगळं काम अज्जूकडे आहे. सो ही माणसं जी भेटलेत ना मला, ती खूप कमाल आहेत. आणि हा एक बेस्ट अनुभव आहे. भीतीदायक पण होता सुरुवातीला, पण तो नंतर आपोआप बेस्ट मध्ये कन्वर्ट झाला. सो हा एक सुंदर अनुभव होता एकटी फिरण्याचा. अगदी. आता जसं आपण म्हणालो की मॅनेज कोणीतरी करणारा असेल तर तुझा भार सुद्धा हलका होतो, तुला सुद्धा मदत होते. पण या सगळ्यामध्ये फायनान्शियल मॅनेजमेंट हा तितकाच महत्वाचा मुद्दा आहे. तू पहिल्यांदा फिरायला गेली होतीस तेव्हा तुझ्या पैशाने गेली होतीस की घरच्यांकडून मागावे लागले, आणि आताची काय स्थिती आहे त्याची? घरच्यांकडून मागायला लागले की कसं व्हायचं की तुला दिलं तर छोट्या बहिणीला पण द्यावे लागतील, ताईला पण द्यावे लागतील. सो हे असतं. तर मग तेव्हा पप्पा म्हणायचे की नको नको, आता नको, नेक्स्ट टाइम जा. आणि मी आयवीला वगैरे पण कोणत्याच नाही गेली. आणि असं झालं की मी नंतर डोकं लढवलं, म्हटलं एक काम करते, मी पैसे माझे जमा करते आणि पप्पांना फक्त परमिशन मागते. सो मी ते केलंय. हो म्हणा. हा, तुम्ही फक्त हो म्हणायचंय, बाकी मी सगळी अरेंजमेंट केलीये, तुम्हाला सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर देते, सगळं देते, फक्त परमिशन द्या बस. आणि तेव्हा मग प्रॉपर सुरुवात झाली. म्हणजे कमवायला लागल्यापासून मी प्रॉपर फिरायला सुरुवात केली, लांब लांबच्या गोष्टी करायला कम्प्लीट सुरुवात केली. बरं, आता तू फिरतेस, तू मजा करतेस हे तर आम्ही बघतोस, पण तू अनेकींना फिरवतेस सुद्धा. ह्या गोष्टीचं म्हणजे काय, म्हणजे ह्याच्याविषयी एकतर कुतूहल आहे की इतक्या सगळ्या मुली आणि महिला तू सोबत घेऊन जातेस, तिथे त्या छान फिरतात, त्यांचा एक्सपिरियन्स तुझ्या सोशल मीडियाच्या सगळ्या पेजवर आम्हाला बघायला मिळतात. हे सगळं मॅनेज करणं सोपं आहे का? नाही, अजिबात नाहीये. म्हणजे खूप पेशन्स लागतो. म्हणजे हे मला स्वतः सगळ्या बायकांनी पण सांगितले की तुझ्याकडे खूप पेशन्स आहे, म्हणून मी मुद्दाम कॅमेरासमोर सांगते की खूप पेशन्स लागतो. कारण प्रत्येकीची आवड वेगळी आहे आणि प्रत्येकीची ऍडजस्टमेंट लेवल वेगळी असते. तरीही त्या एकमेकींसोबत राहतात आणि जुळवून घेतात, पण त्यात थोडेसे खटके उडतात, थोडंसं कधी कधी मॅनेजमेंट बॅकएंडची थोडीशी विस्कळीत होते, काही ना काहीतरी होत असतं. सगळं एकदम सुरळीत कधीच होत नाही. आणि जेव्हा तो 42चा क्राऊड असतो, 45चा क्राऊड असतो, तेव्हा नक्कीच होत नाही. मग तेव्हा थोड्या गोष्टी होतात, पण तिथे खूप एक्झॉस्ट व्हायला होतं आणि शांततेत सगळं करावं लागतं. पण यात माझी बॅकएंडची टीम खूप सपोर्ट करते. आता पहिल्यापासून, म्हणजे सुरुवातीच्या ट्रिप पासून माझी जी ओकेदेनची मंडळी आहे त्यांनाच मी घेऊन जाते हम्पीला, आणि त्यात मोस्टली सगळ्या मुलीच असतात.
अच्छा. आता त्यात प्रांजल आहे, जी पहिल्यापासून माझ्यासोबत कनेक्टेड आहे. म्हणजे सगळ्या बॅकएंडच्या गोष्टी ती सांभाळते. समीर तर आहे सुरुवातीपासून, पण मुलींमध्ये मेनली प्रांजल आहे, आता गौरी आहे, भैरवी आहे. तो यात फ्रंट एंड सोबत ना बॅक एंड सुद्धा खूप सपोर्टिव्ह लागतात. बॅक एंडची टीम जर स्ट्रॉंग असेल ना तर ते बेस्ट होतं काम. आणि आता आपल्या बॅक एंडच्या टीम मध्ये प्रांजल, भैरवी, गौरी, मीरा या सगळ्या जणी आहेत आणि त्यांच्यामुळे चलग सखे आहे. मी एकटी नव्हते करू शकत. म्हणजे मी एकटी फिरू शकते, पण इतक्यांना फिरवायचंय तर जबाबदारी घ्यावी लागते आणि या चौघींनी जबाबदारी खूप छान उचलली आहे. सोबत समीर सुद्धा कायम असतो सगळ्यात, पूर्ण बॅकएंड मॅनेज करायला. आणि बाकी ओके त्यांची टीम म्हणजे आपले सूरज, पंकज, सोहम हे सुद्धा आपल्याला बॅकएंडला म्हणजे ट्रेन पासून सगळ्याला हेल्प करतात. कारण ट्रेन मध्ये सगळ्या बायका नीट बसल्यात का, त्यांना काही वेलकम गोष्टी द्यायच्या असतात त्या दिल्यात का, ही सगळी मॅनेजमेंट ही मुलं करतात आणि फ्रंट एंडला आम्ही सगळ्या मुली असतो. आम्ही असं डिवाइड केलंय. बरं, अशा गोष्टी आहेत. बरं, आता तू म्हणालीस आपण मगापासून हम्पी बद्दल बोलतोच आहोत. या व्यतिरिक्त अजून तू कुठे फिरलीस? तुला स्वतःला त्यातलं बाकीच्या जागांपैकी तुला स्वतःला काय आवडलंय? माझी पहिली लांबची ट्रिप होती गोवा, त्यानंतर हिमाचल होती. पण त्या मला एवढ्या नाही आवडल्या जितकं मला हम्पी भावलं. पण त्यानंतरही म्हणजे गेल्या नोव्हेंबर पासून मी दर महिन्याला फिरतेय. म्हणजे नोव्हेंबरला मी मथुरेला गेली, मग हम्पीला गेली, मग मी पॉंडिचेरी केलं, मग मी गोकर्णा केलं, मग उडपी कुर्ग केलं, मग आता उदयपूर केलं, परत 3-4 वेळा मध्ये हम्पी झालं त्याच्यामध्ये. सो असं छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी मी करते आणि मजा येते. म्हणजे मला सर्वात जास्त यात आवडलेली जागा म्हणजे मलाच कोणती आवडली, हम्पी सोडून, थांब मला विचार करू दे आधी. हम्पी सोडून मला काय आवडलं, मला ना बघायला मनाली खूप आवडलं, पण ती टूर मॅनेजमेंट मला अजिबात नव्हती आवडली. आणि तेव्हा मी ठरवलेलं की मी असं करेन जेव्हा टूर वगैरे, तेव्हा मी अशी मॅनेजमेंट कधीच नाही करणार. सो त्या टूरमुळे मला मनाली ते तेवढं भावलं नाही. पण त्यानंतर मला उदयपूर आवडलं, हम्पी नंतर मला उदयपूर आवडलं. बरं, आता जसं तू म्हणालीस की वेगवेगळ्या जागांवर फिरायचं, जनरली कॉलेजचा ग्रुप असतो, शाळेचा ग्रुप असतो, किंवा मग घरातली मंडळी भावंड वगैरे फिरायचं ठरवतात. तर अशा वेळेला चर्चा खूप होतात, त्याचे वेगळे व्हॉट्सअप ग्रुप बनतात की आता ही ट्रिप वगैरे इथपर्यंत सगळं असतं. पण ते सक्सेसफुल होत नाही काही कारणाने. प्रत्यक्ष ट्रिप ठरवणं, फिरायला जाणं आणि ती व्यवस्थित हवी तशी पूर्ण करून परत येणं ही खूप कमी जणांना जमणारी गोष्ट आहे. हे जमण्यासाठीचा काय मंत्र आहे? सगळ्यांना सांग आता. मी याचा एक्सपिरियन्स एक शेअर करेन. माझा मथुरेचा मी ब्लॉग शेअर केला होता की मी काय चुका केल्या मथुरेला. म्हणजे त्या गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये, आता ऑलमोस्ट त्याला 1 वर्ष होईल. त्या चुकांमधून मी शिकली की पहिले सगळं प्लॅन करूनच जा. डायरेक्ट तिकडे जाऊन आम्ही हे करू, नाही होत पॉसिबल. इव्हन तिकीट तात्काळमध्ये काढू येताना वगैरे असं कधीच करायचं नाही. प्लॅन रेडी असेल ना तर कोणतीही ट्रिप सक्सेसफुलच होते. सगळं प्लॅन. आणि पहिले जर आपलं ठरलं ना ग्रुप बनवून की आपल्याला जायचंय, तर पहिले तिकीट काढून टाकायची. तेव्हा ते शिक्कामोर्तब होतं त्या प्लॅनवर. आपण तिकीट काढलेत, जातोय, आता शॉपिंग करा, आता स्टे बुक करा, कधीही करा, काही इश्यू नाहीये, पण तिकीट काढलेत. सो इथून जर सुरुवात असेल प्लॅनची तर नक्कीच ती ट्रिप सक्सेसफुल होते. आणि नाही झाली तर चलग सखे आहेत. फक्त तुम्हाला अमाऊंट पे करायची, सगळं चलग सखे करतात. अगदी अगदी. आता तू एक उल्लेख केलास की आधी तुम्हाला जिथे राहायचंय वगैरे ही सगळी तुम्ही गोष्टी ठरवा किंवा तिकीट आधी बुक करा. या सगळ्यामध्ये एक म्हणजे आपल्या सगळ्यांचंच कदाचित हे निरीक्षण असेल की समजा आता कुठेतरी जायचं ठरलंय, तर जागा ठरलेली असते, अख्ख्या मित्रमंडळींना, घराला, कुटुंबाला सगळ्यांना सांगून होतं आम्ही चाललोय. जेव्हा जायचंय त्याच्या साधारण काही एक 10-12 दिवस आधी मला वाटतं प्रचंड ऑनलाईन पार्सल्स घरी येत असतील खरेदीची, कपडे नवीन घेतले जातात, शूज वगैरे सगळ्या गोष्टींची खरेदी होते. निघालो ज्या दिवसापासून फिरायला, तिथून रील्सची सुरुवात होते, स्टोरीज टाकायला सुरुवात होते वगैरे वगैरे. संबंधित ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा फोटो, व्हिडिओ लाईव्ह करणं, आपल्या घरच्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवणं, असं सुद्धा सगळं छान होतं. पण या सगळ्यामध्ये तू जसा मगाशी उल्लेख केलास की आपण ज्या जागी जातोय त्याचं काहीतरी महत्व असेल. तू म्हणालीस की शंकर पार्वतीचा साखरपुडा ही गोष्ट तुला कळल्यानंतर एक कुतूहल वाटलं, त्या कुतूहलातून तू गेलीस, त्या पॅशनने तू गेलीस. हे जे आहे त्या जागेविषयीचं महत्व, संबंधित सण उत्सवाचं काहीतरी महत्व, त्याचा काहीतरी इतिहास, या गोष्टी कुठेतरी लोक थोडेसे विसरतात असं वाटतं आणि ते लक्षात ठेवायला हवं. या मताची तू आहेस? अगदी ठेवायला हवं. जर आपण तिकडे जातोय आणि आपल्याला माहितीच नाही की इकडे काय घडून गेलंय, इथे कोण वावरलंय या जागेत, सो या गोष्टी माहिती नसतील ना तर फक्त ते फोटो काढणं जाऊन यात पॉइंटच नाहीये. म्हणजे मी आता चलग सखीच्या बॅचेस नेते ना, सो मी सगळ्या बायकांना सांगते, सगळ्या मुलींना सांगते की थांबा, आधी 15 मिनिटं माझं ऐका, मी काय सांगते व्यवस्थित ऐका, तुम्हाला सेपरेट वेळ देते मी फोटो व्हिडिओसाठी.
सो मी अशा रीतीने ते आता मॅनेज करते की पहिले तुम्हाला ऐकणं मस्ट आहे. मग गाईड असेल तर गाईडचं तर खूप वेळ ऐकावं लागतं, कारण गाईड सगळं एक एक गोष्ट सांगतात. सो त्यांना एकदम पेशंटली थांबावं लागतं की नंतर फोटो काढायचे, नंतर फोटो काढायचे. सो मी ते जबरदस्ती करून त्यांना ते ऐकवते. पण ऑफकोर्स आपण कुठेही जात असू तरीही त्या जागेचा पहिले आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. डायरेक्ट तिकडे गेल्यावर रिसर्च करत करत फिरणं त्यात पॉइंटच नाहीये. त्याचा अभ्यास पाहिजे, आणि तो फक्त गुगलवरून नाही होत. कधी कधी पुस्तकही रेफरन्सला वाचावी लागतात. जसं की हम्पीमध्ये मी गेले ना, की तिथे कॅफेज मध्ये ना अशी पुस्तकं लोकल ठेवलेली असतात वेगवेगळ्या भाषांमधली. सो ती चालते. सो आपल्याला जे काही लोकल एक्सपिरियन्सेस मिळतात ना, ते आपण घेत गेलो की आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात. माणसांशी बोलल्यावर खूप गोष्टी कळतात. म्हणजे फक्त पुस्तकातून पण जे कळत नाही ते माणसांकडून कळतं. माणसं ही एक चालता बोलता इतिहास आहेत. त्यांच्याकडून आपल्याला समजतं, असं त्यांच्याशी बोलणं जमलं पाहिजे. फक्त आपण फोनमध्ये, व्हिडिओ कॉलमध्ये आपल्या फ्रेंड ग्रुप सोबत थांबलो तर तसं नाही होत पॉसिबल. त्यामुळे बोलणं, कनेक्ट होणं हे खरं तर फिरणं आहे. आणि मला ते खूप आवडतं. म्हणजे मला आता पूर्ण हम्पीच्या गल्लोगल्ली ओळखतात, अक्का अशी हाक मारतात. सो इतकी माझी ओळख झाली, कारण मला आवडतं सगळ्यांशी बोलायला. आणि मी लोकांना सांगते की तुम्ही सुद्धा बोला, सगळ्यांशी बोला. बरं, आता तू जे म्हणालीस की सगळेजण आता ओळखीचे झाले, तू छान फिरतेस. खरं तर तू कुठल्या जागी फिरतेस याच्या बरोबरच तू एकटी फिरतेस या गोष्टीचं विशेष कौतुक आणि कुतूहल प्रत्येकाच्या मनात वाटतं. हे एकटी फिरण्याचं काय रहस्य? अनेक जणी अशा आहेत की ज्यांना एकटीला फिरायची इच्छा प्रचंड असते पण ती नाही पूर्ण होत. तर अशा मुलींना तुला काही सांगायला आवडेल का या निमित्ताने? हो, म्हणजे एकटं न फिरणं याच्या मागचं कारण सेफ्टी हे मेन असतं. आणि आपली कुठे गैरसोय होणार नाही ना. जसं की बॅग उचलायला लागते समजा मोठी, तर मला उचलता येत नाही, मी कसं जाऊ, इथपासून मुलींची सुरुवात असते. सो आपण स्वतःमध्ये तेवढी स्ट्रेंथ आणणं गरजेचं आहे या सगळ्यासाठी. पहिली गोष्ट हीच आहे की ट्रॅव्हल करायचं, यू शुड बी फिट. तुम्ही ट्रॅव्हल करूच शकत नाही, तुम्ही आजारी पडलात अचानक तर कसं होणार. सो इथपासून सुरुवात आहे. सो सगळ्या मुलींना मी हेच सांगेन की सुरुवात इथून होते, तुम्ही स्वतःची कामं करायला शिकलं पाहिजे सगळी. मग बॅग उचलण्यापासून सगळे बुकिंग करण्यापर्यंत सगळं अगदी. त्यानंतर सेफ्टी अँगलने तुम्ही सुद्धा तुमची काळजी घेतली पाहिजे. जसं की मी सगळीकडे फिरताना पेपर स्प्रे कॅरी करते, की अचानक काही झालं, काही असेल तर आपल्याकडे काहीतरी पाहिजे ज्याच्याने आपण स्वतःला वाचवू शकतो. सो या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि प्लस आपण जर जात असू एखाद्या ठिकाणी तर त्याची सेफ्टी अँगलने माहिती काढणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे आपण राहतो तो एरिया कोणता आहे, तो सेफ आहे का, रात्री किती वाजल्यानंतर शांतता होते त्या एरियात, इथपासून सगळ्या गोष्टी येतात. मोस्टली रात्री कुठेच सेफ नाहीये हे तर खरं आहे. पण मग आपण 7च्या आत सगळं संपवून मस्त आपल्या रूमवर येऊन आराम करायचा. सो या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या पूर्ण आयटममध्ये ऍड केल्या ना की तो प्रवास सेफही होतो आणि छानही होतो, आनंद देणारा. स्ट्रेस नाही येत कोणत्याच गोष्टी. आता तुझ्या फिरण्याकडे जसं आपण आलो, बरंच बोललो, तुझ्या ट्रॅव्हल ब्लॉगिंग कडे पण आपण येऊया. कारण ते सगळे ब्लॉग बघणं ही एक वेगळी मज्जा आहे, त्याच्याकडे आपण येऊया. पण त्याच्या आधी हे ब्लॉग ज्याच्यावर आम्हाला बघायला मिळतात त्या ओके सोनल पेजचं, म्हणजे त्या नावाचं काय गंमत काय, म्हणजे त्याच्या मागे काही कारण आहे का विशेष? येस, ऍक्च्युली माझा आधी इंस्टाग्राम आयडी होता की सोनल रमेश सुर्वे, असं पूर्ण नाव टाकलेलं, सरळ साधं नाव. पण ना ते वाचायला फार कठीण जायचं. आणि बरेच वेळेला असं होतं की इंस्टाग्रामवर जे मला अप्रोच करायचे किंवा काय, हे मराठी नसतात. सो त्यांना ना हे कळत नाही, पटकन नाव उच्चारता येत नाही आणि ते फार कठीण होतं आणि रिकॉल व्हॅल्यू नाही राहत त्या नावाला. ते इम्पॉर्टंट असतं इंस्टाग्रामसाठी, ब्रँडिंग इम्पॉर्टंट असतं. सो माझा जो पार्टनर आहे आणि त्याचं इंस्टाग्राम आयडी आहे ओके समीर, आणि आम्ही दोघं ओके देन रन करतो, ओके देन ऍडव्हर्टायझिंग एजन्सी. सो म्हणून त्याने ओके समीर असं ते ठेवलं होतं. तर मी म्हटलं की मी पण ओके सोनल का नको ठेवायला, मग जर माझी एजन्सी मी रन करते आणि ते नाव जर माझा फाउंडर वापरतो, वाय नॉट. सो त्याच्यावरून मी ओके सोनल नाव ठेवलं, जे रिकॉल व्हॅल्यू सुद्धा आहे, ज्याला लोकांच्या लक्षात राहतंय. सोपं साधं आहे, उगाच आडनाव, पप्पांचं नाव हे लक्षात ठेवायची गरज नाहीये लोकांना. सो ते त्याच्यामुळे ते ओके सोनल असं झालं आणि ते खूप छान लोकांच्या लक्षात राहतंय. आणि मला तू ओके सोनल ना, सो असं विचारलं जातं. हे जे तू लक्षात राहतंय म्हणालीस त्याची गंमत आता मी तुला सांगते. आज सकाळीच माझ्या एका सहकार्याशी बोलणं सुरू होतं माझं, की आज आपण ही मुलाखत करणार आहोत वगैरे. मग कोण येणार आहे विचारल्यानंतर जेव्हा मी सांगितलं की अशा अशा नावाची मुलगी, मी खरं तर नाव सांगितलं तुझं, तर त्याने मला सांगितलं अच्छा ती ओके सोनल. तर ते तेव्हा आता तू जे म्हणालीस ना ते मला आता पटकन आठवलं की खरंच हे नाव लक्षात राहतं. आता आपण तुझ्या ब्लॉगिंग कडे येऊया. त्याचं शूट करणं, एडिट करणं आणि
अत्यंत कानाला सुखावणाऱ्या आवाजात तुझ्या त्याचं ते व्हॉइस ओव्हर ऐकणं ही फार सुंदर गोष्ट आहे. म्हणजे दृश्य तर फार सुंदर दिसतातच आम्हाला, ते तर तू आणतेसच शूट करून, पण तुझा आवाज सुद्धा त्याला फार Thank you सूट so होणार आहे much. असं मी म्हणेन. ही सगळी किमया कशी साधली, हे सगळं याच्या मागे काही वेगळा विचार होता का? ऍक्च्युली कंटेंट क्रिएशन सुरू करताना ना मी असंच सुरू केलेलं की मला आवडतं हे करायला. आणि मला लहानपणी असं वाटायचं की माझा आवाज चांगला आहे, पण सगळे म्हणायचे की नाही तुझा आवाज खूप असा मोठा आहे, लाऊड आहे. म्हणजे घरात माझा सगळ्यात मोठा आवाज आहे. सो ते घरून असं म्हणायचे, पण मला असं वाटायचं कुठेतरी की माझा आवाज आहे चांगला, मी बोलू शकते हळू पण. सो तेव्हा मी असं रॅन्डम सुरू केलं जे मलाच आवडायला लागलं करायला. आणि तिकडून सुरुवात झाली. त्याचं पुढे काय होईल काय काहीच माहित नव्हतं. सो समीरनेच हे पुश केलंय मला की सोनल तू करतेस ना, एडिटिंग तुला जमते, शूट जमते, तू कर. सो त्याने पुश असं केलं. म्हणजे बऱ्याचदा असं व्हायचं ना की एखादा रील टाकलं, रीच नाही गेला की मी म्हणायचे की काय मी नाही करत हे, असं होतं, डिमोटिवेट होतं. त्याने एक सांगितलेलं मला की 50 व्हिडिओ टाक आणि जर नाही चालले तर मग मला सांग. आता आपण तुझ्या फिरण्याविषयी बोललो किंवा मग तू सेफ्टी विषयी सुद्धा सांगितलंस, तुझ्या पेज विषयी सांगितलंस, तर ते ब्लॉग तर आम्हाला आवडतातच, त्याच्यामुळे तर उत्सुकता निर्माण होते. पण जशी दृश्य छान दाखवतेस, म्हणजे फोटो व्हिडिओ जशी तू आम्हाला छान दाखवतेस तुझ्या पेजवर, तसं तुझा आवाज सुद्धा फार त्याला सूट होतो, तो कानाला फार ऐकावासा वाटतो, इतका गोड असतो. त्याच्यामुळे सुद्धा कुतूहल वाढतं संबंधित ठिकाणी जाण्याविषयीचं. तर ह्याच्या मागचं नेमकं काय कारण आहे? हे व्लॉगिंग करावं असं कुठून डोक्यात आलं? आणि यालाच जोडून असं की आपण ट्रॅव्हल ब्लॉगर असावं, किंवा आपण जेव्हा व्लॉग करतो त्यावेळेला ती एक जबाबदारी आहे असं तू समजतेस? कारण तुझे जेव्हा मी व्हिडिओ बघते, आता जशी तू आहेस की साडी आहे वगैरे, असं तुला नटायला सजायला आवडतं हा वेगळा मुद्दा झाला, पण तू एक इन्फ्लुएन्सर आहेस, तुझं पेज कुणीतरी बघणार, ते कॉपी करणार, यातून आपल्याकडून कुठली गोष्ट चुकीची जाऊ नये किंवा समाजहिताची जावी, या मताची तू आहेस, ही जबाबदारी म्हणून तू स्वीकारतेस का? अगदी. पहिले मी पहिला प्रश्न घेते, जो कसं सुरू केलं, कसं सुचलं वगैरे. सो मी रॅन्डम एकदा स्क्रोल करत बसले होते, मला एक रील आलं. ते एकच रील होतं त्या पेजवर आणि त्यांचे समहाऊ माहित नाही कसे पण 100K काहीतरी 100K वगैरे फॉलोअर्स होते. आणि म्हटलं की एक रील टाकले यांनी, याला इतका रीच गेला आणि 100K झाले. म्हटलं की आपण पण असं काहीतरी ट्राय करूया का, एखादी गोष्ट सांगूया का, आपल्याला जमतं ते करायला, कारण मी ऑलरेडी हे 2-3 वर्ष करते ना सोशल मीडिया थ्रू, त्याच्यामुळे म्हटलं की करून बघूया. आणि तसं मग मी माझ्या पार्टनर सोबत बोलले की मला असं असं करायचंय. मग तो बोलला की ठीक आहे करा की. मी सुरू केलं आणि मी ऑफिस मधलेच सगळे व्हिडिओ टाकायला लागले. मी त्यांचे चेहरे सगळे रील मध्ये आहेत सुरुवातीच्या. मग रॅन्डम म्हणजे चहा तुम्ही पिता का, मग तो कसा तुम्हाला आवडतो, इथपासून रॅन्डम विषय घ्यायची. माझ्या लहानपणीचं नाव, पेट नेम, याच्याविषयी रील्स केलेत मी, रॅन्डम गोष्टी केल्यात सगळ्या. आणि ते करत करत मग असं व्हायचं कधी कधी की रीच नाही जाते. मग तो समीर आहे माझा पार्टनर, तो मला मोटिवेट करायचा की 50 व्हिडिओ टाका आणि मग बोला की रीच नाही जात. सो ती गोष्ट मी काय माझ्यासोबत आतापर्यंत ठेवली आहे की आपल्याला हे कन्सिस्टन्सी ठेवत ठेवत करावं लागणार आहे. आणि तिथून मग मी सुरू केलं. आणि ट्रॅव्हल जसं मी करायला सुरुवात केली, पहिले मी हम्पीलाच गेलेली. ऍक्च्युली हम्पीचाच माझा पहिला ट्रॅव्हल ब्लॉग आहे. सो हम्पी खूप लकी आहे माझ्यासाठी. सो तिथून ट्रॅव्हल ब्लॉग चालतात हे मला कळलं. म्हटलं की लोकांना हवंय, जर कसं जायचं, कसं प्लॅन करायचं, काय काय फिरायचं, हे जर हवंय तर आपण देऊया. सो त्या अँगलने मी ब्लॉगिंग ट्रॅव्हलचं सुरू केलं मेनली. आणि आवाज म्हटला तर मला असं पहिले घरात सगळे म्हणायचे की तुझा आवाज खूप मोठा आहे, किती जोरात ओरडतेस तू, असं म्हणायचे, कारण मी लहानपणी खरंच खूप मोठ्याने बोलायचे. आणि नंतर मग मी ते थोडासा शेप देत देत आवाजाला आज मी व्हॉइस ओव्हर्स वगैरे करते. आणि मी व्हॉइस ओव्हरचा लहानपणी कोर्स पण केलेला असा 12वीला वगैरे असताना. सो ते सुद्धा थोडंसं नॉलेज आहे, त्याच्यामुळे ते व्हॉइस ओव्हर्स होतात छान. की आता जसं आपण म्हणालो की जबाबदारी म्हणून तू ह्या ब्लॉग करण्याकडे बघतेस का? कारण तू आम्हाला एरवी व्हिडिओमध्ये जेव्हा दिसतेस तर तेव्हा फार सुखावणारा आवाज असतो, शांत, आणि ती जी नेहमीची वेलकम टू द चॅनल वगैरे असलं काही नसतं, आणि फार सुंदर तू ती सुरुवात करतेस व्हिडिओची तुझ्या शांत छान आवाजात. आणि तुझी साडी नेसणं असेल किंवा वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, म्हणजे तुझ्या आता कर्ली हेअर्स आहेत तर त्याच्या संदर्भात एखादी टिप तू पटकन देतेस, सनस्क्रीन बद्दलची एखादी टिप तू पटकन देऊन जातेस. तर ह्या गोष्टी एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून तू बघतेस त्याच्याकडे? मोठी आहे, खूप मोठी. म्हणजे ही मला कधी कळली ते जेव्हा मला प्रोडक्ट्स यायला लागले वेगवेगळे, की हे प्रमोट करा, ते प्रमोट करा. तर मी ब्लाइंडली कधीच काहीच प्रमोट नाही केले. म्हणजे मला ते काय म्हणतात एडिबल प्रोडक्ट सुद्धा मला आलेत बरेच, की हे केल्याने हे होतं, मी नाही प्रमोट करत. मी माझ्या एक ओळखीच्या डॉक्टर आहेत त्यांना हे सगळं दाखवते, त्यांच्याकडून प्रॉपर सल्ला घेते की हे करावं का, कसं करावं,
यात काही आपण डूज अँड डोंट्स ठेवायचे का ऑडियन्सला सांगताना. सो जे काही आहे ते ट्रान्सपरंट असतं माझं. सो ट्रान्सपरन्सी हा माझा खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे. त्याशिवाय मी पुढे जात नाही. हे झालं प्रोडक्टच्या बाबतीत. आता ट्रॅव्हलच्या बाबतीत म्हणायचं तर मी कुठे काय करते हे खरं खरं सांगते. मला कुठे सेफ वाटलं, कुठे नाही वाटलं, कुठे काय प्रॉब्लेम आला हे तर मी क्लिअर सांगते. मी प्रॉब्लेमवर अख्खा 2.5 मिनिटाचा व्हिडिओ केलाय, ज्याला 2 मिलियन व्ह्यूज आहेत 2.5 मिनिटाच्या व्हिडिओला. सो मी प्रॉब्लेम्स पण सांगते, कारण जर आपल्याला हे प्रॉब्लेम आले तर हे कोणालाही येऊ शकतात. सो आपण पूर्वकल्पना द्यायची, म्हणजे ते सुद्धा आधीच शहाणे होतील, ते आपल्याला ठेच लागले आणि ते शहाणे होतील. सो या अँगलने मला असं असतं की मी सगळं सांगणार जे काही आहे ते. म्हणजे मी रॉ अनफिल्टर्ड जे काही आहे ते सांगते. उगाच त्याला असं ग्लोरिफाय नाही करत. जे आहे ते आहे. सो हे जबाबदारीने करते. आणि साडीचा जर मुद्दा झाला तर मला साडी नेसायला फार आवडते. पहिली गोष्ट माझी आवड आहेच. पण दुसरी गोष्ट म्हणजे आपण जिथे जातोय तिथे आपण एकदम शॉर्ट किंवा काही कपडे घातले तर तिथे चालणार आहे का, हा एक मोठा मुद्दा असतो. पण साडी मात्र सगळीकडे सरसकट चालते. त्यामुळे ते प्रत्येक संस्कृतीचा एक रिस्पेक्ट म्हणून पण आहे. आपल्याच नाही तर त्यांच्या सुद्धा एक अंगभर व्यवस्थित कपडे घालणं हा त्यांच्या संस्कृतीसाठी सुद्धा तितकाच मानाचा विषय आहे. आणि आपल्यासाठी प्लस माझी आवड ही सोबत जपली जाते. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी एकत्र मी करायचा प्रयत्न. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं तो व्हिडिओ आणखी छान होतो सुद्धा, कारण तुझ्या कमेंट सुद्धा व्हिडिओ खाली तशा असतात की ते आवडतं सगळ्यांना म्हणून. पण आता अगदी शेवटचा प्रश्न आपल्या सगळ्या गप्पांमधला आणि संवादामधला, भविष्यात आता सोनलला काय बघायचं आहे, तुला काय एक्सप्लोर करायला आवडेल, आणि बाकीच्यांना, आता जसं तू म्हणतेस की तू तर फिरतेसच, पण ही सुद्धा तुझी इच्छा असते की बाकीच्यांना सुद्धा आपण आपल्या निमित्तानं फिरवावं. तर भविष्यात कुठली नवीन जागा असेल, कुठल्या आणखी नवीन गोष्टी असतील ज्या तू एक्सप्लोर करशील? ऍक्च्युली मला सख्यांना सुद्धा माझ्या घेऊन जायचं, ते म्हणजे कुठेतरी परदेश. माझ्याकडे पासपोर्ट नव्हता आतापर्यंत. मला कधी गरज नाही वाटली की लगेच पासपोर्ट काढला पाहिजे, पण मला आता वाटली आणि मी अप्लाय केलं का आता मला जायचंय आणि माझ्या सख्यांना सगळ्या घेऊन जायचंय. कारण मला खूप डीएम्स आले की काहीतरी असं कर, आम्ही विमानात बसणार आहोत पहिल्यांदा, आम्हाला कुठेतरी परदेशी जायचंय. सो म्हटलं की व्हाय नॉट, करू शकतो. आणि मी सगळ्या ट्रिप बजेटमध्ये प्लॅन करायचं ट्राय करते, ती कोणतीही असू दे. कारण सगळ्यांना, म्हणजे अगदी 16 वर्षापासून ते 60-65 पर्यंत सगळ्या महिलांना फिरता येईल अशी ती ट्रिप मी ठेवते. म्हणजे दगदग असेल त्यात त्यांना आधीच सांगते की इथे प्रॉब्लेम येणार आहेत किंवा काय. सो अशी सगळ्यांना सरसकट घेऊन जायची ट्रिप मला हवी आहे. ती मला परदेशी प्लॅन करायची. सो हे सध्या माझं टार्गेट आहे की मी कुठे घेऊन जाऊ शकते, कसं घेऊन जाऊ शकते. येस, हा पहिले फ्युचर प्लॅन आहे. तो खूप फ्युचरचा आहे. आधी मला आपले महाराष्ट्र सोबतचे गोवा किंवा अजून कर्नाटकातल्या काही गोष्टी आहेत, किंवा केरळ, छोट्या छोट्या गोष्टी ज्या सेफ आहेत करायला. म्हणजे वातावरण तिथलं असू दे किंवा तिथली मॅनेजमेंट असू दे, सगळ्या इझी ज्या गोष्टी पडतात त्या मी पहिले करणार आहे. मग हळूहळू मी नॉर्थकडे जाणार आहे. हळूहळू मी नॉर्थकडे जाईन. नॉर्थ थोडासा मला सेफ नाही वाटला वातावरणाच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे मी असंच बघते जिथे आधी मला सेफ वाटेल, तर मी सगळ्यांना घेऊन जाईन. तर जेव्हा मला असं फील होईल की हा आता मी इथे जाऊ शकते, हा सीझन चांगला आहे किंवा हे बेस्ट काहीतरी जमतंय आता सगळं, तेव्हा मी तिथे सुद्धा सगळ्यांना घेऊन जाणार. नक्की. आणि तुझा आता एकटीचा फिरण्याचा आणि तुझ्या सख्यांना सोबत घेऊन फिरण्याचा हा जो काही प्लॅन आहे, जे काही विचार आहेत, ते लवकरात लवकर पूर्ण होत, छान पद्धतीने पूर्ण होत, आणि यापुढे आणखी वेगवेगळे प्रदेश, देश तू फिरत राहो. तुझ्यासह आणखी इतरांना सुद्धा तू नक्कीच फिरवशील याची सुद्धा आशा आहे. त्याच्यासाठी पुढारी न्यूजच्या सगळ्या परिवाराकडून तुला खूप खूप सदिच्छा. तुझा आतापर्यंतचा प्रवास हा खूप छान आहे, खूप जास्त प्रेरणा देणारा आहे, आनंद देणारा सुद्धा आहे. या पुढे सुद्धा अशीच प्रेरणा आणि हाच आनंद तू इतरांना देत राहो, या सुद्धा सदिच्छा या निमित्तानं देते. पुढच्या प्रवासासाठी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आज इथं आलीस, आमच्याशी बोललीस, याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. ऍक्च्युली थँक्यू सो मच पुन्हा एकदा की मला पुढारी न्यूज यासारखा एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि तुम्हाला इथे बोलवलंस आणि तुमच्यासोबत गप्पा मारताना खूप छान वाटलं मला. कसं आहे की इंस्टाग्राम थ्रू आम्ही सगळंच सांगत असतो नेहमी, पण जेव्हा एखादा नामांकित प्लॅटफॉर्म या कामाची दखल घेतो तेव्हा ते आणखी छान वाटतं आणि कामाची पोचपावती मिळते. सो थँक्यू सो मच रिद्धी, आणि थँक्यू सो मच पुढारी न्यूज की मला इथे बोलवलं. पुन्हा एकदा तुला खूप खूप शुभेच्छा. आज सोनलशी आपण ह्या सगळ्या गप्पा मारल्या, तिचा फिरायचा प्रवास जाणून घेतला आणि इतर सख्यांना फिरवायचा प्रवास सुद्धा जाणून घेतला. मला असं वाटतं मगाशी आमच्या बोलण्यामध्ये ज्या काही गोष्टी आल्या, तुमचा सुद्धा कुठेतरी जायचा प्लॅन झाला असेल, त्याचे व्हॉट्सअप ग्रुप रेडी झाले असतील.
सगळ्यांना सांगूनही झालं असेल की आम्ही जाणार आहोत, पण प्रत्यक्ष प्लॅनिंग कदाचित अजून सुरू झालं नसेल. ते कसं करायचं, ट्रिप सक्सेसफुल कशी करायची याच्या टिप्स सुद्धा आता सोनलने दिलेल्या आहेत, त्यामुळे त्या सुद्धा तुम्ही ऐकाल आणि तुमच्या रखडलेल्या सगळ्या ट्रिप पूर्ण कराल अशा सदिच्छा मी तुम्हाला सुद्धा सगळ्या प्रेक्षकांना निश्चित देते. आणि याच नोटवर पुढारी पॉडकास्टच्या या आजच्या भागामध्ये इथं थांबते. धन्यवाद.